मी बोललो ना ते बरोबर आहे, दादा बोलतात ते बरोबर आहे. फडणवीस साहेबांशी बोलू शकतात, नड्डा साहेब ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत. ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल, मी तर काय त्यांच्यावरती बोललो नाही. माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता, मी माफी मागितली होती. आणि ते जे आहेत ते बरोबर आहे. नड्डा साहेब, अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ते बोलू शकतील. बाकीच्यांना, आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही. आम्ही सुद्धा नाही केली. मी कुठं राजीनामा केला? फक्त एवढं म्हणतो, ही एवढं कसं काय उचललं, एवढं म्हणणं आहे बाबा. आता याचं उत्तर द्या म्हणा एक्स पालकमंत्र्यांना. हा बोला. आता ते तुम्हीच बघून घ्या ना, त्याच्यातले कंत्राटदार कोण आहे काय, एवढं कुठं बघत बसावं. काही काय मजूर संस्था आहेत, काही गुत्तेदार आहेत, त्यांचे नाव तुम्हीच बघा. पीडीएफ दिल्यावर काय अडचण आहे तुम्हाला? पीडीएफ दिल्यावर गुत्तेदार कळेल, हे कळेल, ते कळेल, कोणाच्या नावावर आहे काय आहे. आणि हे पसारा थोडा आहे का, हे लय मोठा पसारा आहे. हा, कामांच्या याद्या आहेत, काही ठिकाणी लाखात पैसे उचललेत, काही ठिकाणी कोट्यात उचललेत. हे काय, हे पहिलं जे हे आहे 30/12/2021 ते 31/3/2022 या कालावधीत भाऊ किती पैसे उचललेत? 70 कोटी ना पहिल्या कट्ट्यात, 37 कोटी. 37 कोटी हे लास्टला आहेत. हे 37 कोटी 70 लाख पहिल्या टप्प्यात. उद्या डीपीडीसीची बैठक आहे आणि पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री